रामकृष्ण हरी मंडळी, मी दीपिका धनवळी स्वागत करते आपल्या चॅनल उत्सव क्षेत्रामध्ये. मंडळी, आजचा विषय प्रत्येक विवाहित स्त्रीच्या आयुष्याशी, आपल्या संस्कृतीशी आणि आपल्या परंपरेशी जोडलेला आहे. पण हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारते. आजच्या काळात अजूनही वटसावित्रीचं व्रत करावं का? या प्रश्नाचं उत्तर कदाचित तुमच्यापैकी अनेकांच्या मनात वेगवेगळं असेल. म्हणूनच आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण मी तुम्हाला फक्त पूजेची पद्धत सांगणार नाही, तर त्यामागचा अर्थ आणि आजच्या काळातही हा सण का महत्त्वाचा आहे हे देखील सांगणार आहे. चला मग मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम वटसावित्री पौर्णिमा म्हणजे काय? मंडळी, वटसावित्री पौर्णिमा हा एक सण नाही, तो तर विश्वास, प्रेम, संयम, समर्पण आणि अखंड सौभाग्याचा उत्सव आहे. या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या उत्तम आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी आणि सुखी संसारासाठी श्रद्धेने वटवृक्षाची पूजा करतात. आपल्या पुराणामध्ये सांगितलेल्या सावित्रीने आपल्या बुद्धीने, धैर्याने आणि निष्ठेने आपल्या पती सत्यवानाचे प्राण परत मिळवले. त्यामुळे या व्रताला खूप मोठं महत्त्व आहे. पण लक्षात ठेवा, हे व्रत नवऱ्याचं आयुष्य वाढवण्यासाठी नाही, तर संसारात एकमेकांबद्दलचा विश्वास, प्रेम आणि जबाबदारी कायम राहावी याची आठवण करून देणारं हा व्रत आहे. आता अनेक जणींना एक प्रश्न पडतो, पूजेच्या ताटात नेमकं ठेवायचं काय? तर पूजेच्या ताटात पाणी, पंचामृत, हळद, कुंकू, अक्षदा किंवा गहू, फुले, कापसाची माळ, अगरबत्ती, धूप, दिवा, कापूर, खडीसाखर, ओटी भरण्याचं साहित्य, 1-2 फळं आणि वडाला बांधण्यासाठी सुती दोरा आणि आपल्या परंपरेनुसार लागणारं इतर पूजेचं साहित्य ठेवावं. पूजेचं ताट पूर्ण झाल्यावर घरातील आई, आजी, घरातील मोठ्या व्यक्तींना एकदा दाखवून घ्यावं. त्यामुळे काही राहिलं असेल तर ते लक्षात येतं आणि मनात समाधानही राहतं की आपण सर्व साहित्य व्यवस्थित घेतलं आहे. तर आता सुरू होते खरी पूजा. सर्वप्रथम वडाच्या झाडाला मनापासून नमस्कार करा, कारण आपल्या शास्त्रानुसार वटवृक्षामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा वास मानला जातो. अनेक जणी ही एक चूक करतात, त्या थेट हळदी कुंकू लावायला सुरुवात करतात. मात्र शास्त्रानुसार आधी पाणी आणि पंचामृत अर्पण करू, त्यानंतर सौभाग्याचं प्रतीक म्हणून ओटी भरा. ओटीसोबत 1 फळही अर्पण करा. आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे वडाला दोरा गुंडाळणे. पण त्याआधी तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. आजकाल अनेक ठिकाणी अशी एक चूक होताना दिसते जी आपण नकळत करतो. जर आसपास वडाचं झाड नसेल तर काही जणी कुठून तरी वडाची फांदी तोडून आणतात आणि तिची पूजा करतात. पण मंडळी, हे खरंच योग्य आहे का? शास्त्रात स्पष्ट सांगितलं आहे की प्रारंभ आलेल्या जिवंत वटवृक्षाची पूजा करावी. पण आपण ज्या झाडाची पूजा करणार आहोत त्याच झाडाची फांदी तोडून त्यालाच इजा करणं, हे खरंच भक्ती आहे का? जरा विचार करून बघा. एखाद्याला दुखावून त्याच्यावर प्रेम व्यक्त करता येईल का? नक्कीच नाही. म्हणून शक्यतोवर जिवंत वडाच्या झाडाचीच पूजा करा. आणि जर तुम्ही आमच्यासारखे शहरात राहत असाल आणि आजूबाजूला वडाचं झाड नसेल तर काळजी करण्याचं काम नाही. घरीच एका पाटावर चंदनाने किंवा रांगोळीने वटवृक्षाचे चित्र काढा, त्याची श्रद्धेने पूजा करा, ओटी भरा आणि त्यानंतर जेव्हा वेळ मिळेल तेव्हा एखाद्या झाडाजवळ जाऊन फक्त पाणी अर्पण करा आणि दोरा बांधा. भगवंत भक्ती बघतो, दिखावा नाही. म्हणून पूजा मनापासून करा. श्रद्धा असेल तर देव प्रत्येक ठिकाणी असतो. मंडळी, आता वडाच्या झाडाभोवती दोरा गुंडाळताना 7च फेरे का मारले जातात? पण इथेच एक प्रश्न निर्माण होतो, हे 7 फेरे नेमके का मारले जातात? आपल्यापैकी जवळजवळ सगळ्यांना असं वाटत असतं की 7 जन्म हाच नवरा मिळावा म्हणून 7 फेरी मारले जातात. पण तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल, शास्त्रात
कुठेही असं लिहिलेलं नाही की वटसावित्रीचं व्रत 7 जन्म तोच नवरा मिळावा म्हणून केलं जातं. ही एक चुकीची समजूत आहे. मग 7 फेऱ्यांचा अर्थ काय? या 7 फेऱ्यांचा अर्थ म्हणजे श्रद्धा, विश्वास, जबाबदारी, संयम, समर्पण आणि अखंड सौभाग्याचं प्रतीक. या दिवशी श्री देवाकडे अशी प्रार्थना करते की हे देवा, माझ्या पतीला वटवृक्षाप्रमाणे दीर्घ, निरोगी आणि स्थिर आयुष्य लाभू दे. आमच्या संसारात हा सण अंधश्रद्धा आहे का? आजच्या आधुनिक युगात काही जण म्हणतात हे सगळं जुन्या काळातलं आहे, या गोष्टींना काही अर्थ नाही. कदाचित तुमच्यापैकी काहींना असंच वाटत असेल, पण एकदा स्वतःला प्रश्न विचारा. पूजा पूर्ण झाल्यानंतर महिला एकमेकींची ओटी भरतात, उखाणे घेतात, हसतात, गप्पा मारतात. घरातील आजी, आई, वयस्कर महिला या नव्या पिढीला वटसावित्रीचं महत्त्व समजावून सांगतात, कथा सांगतात आणि हाच तर सणांचा सुंदर भाग आहे. भारतामध्ये सण, उत्सव हे औपचारिकता नाहीत. हे आपल्या धावपळीच्या आयुष्याला एक सुंदर विराम आहे, विशेषतः महिलांसाठी. कारण वर्षभर घर, संसार, नोकरी, जबाबदाऱ्या सांभाळताना त्या स्वतःसाठी वेळ काढू शकत नाहीत. या निमित्ताने त्या मैत्रिणींना भेटतात, हसतात, मन मोकळं करतात, एकमेकींची विचारपूस करतात आणि काही क्षण स्वतःसाठी जगतात. कदाचित म्हणूनच आपल्या पूर्वजांनी हे सण इतक्या सुंदर पद्धतीने जपले असतील. मंडळी, वटसावित्री म्हटलं की उखाणा तर आलाच. उखाणा घेताना प्रत्येक महिलेच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हास्य असतं. लाज, आनंद आणि आपल्या जोडीदाराविषयीचा आदर, हे सगळं त्या एका उखाण्यातून व्यक्त होतं. पण तुम्हाला माहीत आहे का, उखाणा हा फक्त नवऱ्याचं नाव घेण्यासाठी नाही, तर तो आपल्या संस्कृतीची एक सुंदर ओळख आहे. आजही आपल्या आजी, आई आणि घरातल्या मोठ्या महिला किती प्रेमाने उखाणा घेतात. तर चला, आजच्या व्हिडिओसाठी एक सुंदर उखाणा बघूया. पायावर तांब्याचा कळस घालून रावांचं नाव घेते वडाच्या पूजा करायच्या वेळेस. वडाला फेरे मारते 7, वडाला फेरे मारते 7 आणि सतीश आणि माझी जोडी आहे सुपर खास. मंडळी, मला नेहमी एक गोष्ट वाटते, आपले सण, उत्सव आपल्याला फक्त देवाची भक्ती शिकवत नाही, तर माणसं जोडायला शिकवतात. मोठ्यांचे आशीर्वाद हेच आपल्या आयुष्यातील सर्वात मोठं धन आहे. आशीर्वाद घेतल्याने मनाला एक वेगळंच समाधान मिळतं आणि आपल्याला संस्काराचीही जाणीव होते. आता मला स्त्रिया आणि पुरुष दोघांनाही एक प्रश्न विचारायचा आहे. तुमच्या मते सुखी संसार फक्त एका स्त्रीच्या व्रताने टिकतो का? की नवरा बायको दोघांनी एकमेकांचा आदर, विश्वास आणि साथ दिली तरच संसार सुंदर होतो? तुमचं मत मला नक्की जाणून घ्यायचं आहे. म्हणून स्त्री असाल किंवा पुरुष, तुमचं उत्तर खाली कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि हो, तुमच्या घरात वटसावित्री पौर्णिमा कशी केली जाते हे देखील कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. तर चला मंडळी, मी अशी आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. त्यातून काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या कुटुंबीय आणि मैत्रिणींना शेअर करा आणि आपल्या उत्सव क्षेत्र या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की दाबा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूया एका नवीन सणासोबत, नवीन माहितीसोबत आणि नवीन संकल्पनेसोबत.
तोपर्यंत एकच म्हणा, राम कृष्ण हरी.